महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगम। आज एकादशी पर्वकाळ सत्संग कार्यक्रमामध्ये पुन्हा एक बार श्री गुरुचं स्मरण वंदन करून समस्त भाविक भक्तांना व्यासपीठावरून साष्टांग दंडवत प्रणाम आहे। आताच आपण भजन हनुमान चालीसा पठण व 2 कुमारिका यांचं सत्संग हे आपण ऐकलेलं आहे। आता माझंही थोडंसं ऐकून घ्या। तर जाऊ द्या। पर्वकाळ एकादशी आहे आज। थोडासा वेळ तुम्हाला जास्त झाला तर चालते, आज एकादशी असल्यामुळे चालते ना। एकादशीचं जागरण राहते, तसं हे आज दिवसात थोडासा वेळ तुम्हाला जास्त घेण्यात येईल, तरी काही हरकत नाही। दोन कुमारिकांनी आपल्या पुढे आता सत्संग सादर केलेला आहे, एक हिंदी एक तेलुगू। एकीनं अध्यात्म सांगितली, एकीनं विज्ञान सांगितले। दोन्हीची जीवनामध्ये खूप गरज आहे। गाडीला जसे 2 वस्तू असतात, आता तेलुगूमध्ये जे सांगितले ते एक्सलेटर आहे, वेग, जीवनामध्ये वेग कसा मिळावा। आणि तिने जे सांगितली अंजनीनं, काय शिवानी नाव तरी सांग का, तिनं स्टेअरिंग सांगितले। एक एक्सलेटर आहे, एक स्टेअरिंग आहे। या 2 आपल्या गाडीमध्ये जर असतील तर आपली गाडी प्रवास चांगला होईल, सुरक्षित वेळेवर आपण जागेवर पोहोचू शकतो। विज्ञान जीवनामध्ये कसं डेव्हलप करावं हे सांगितलेलं आहे। डेव्हलप झालेल्या जीवनाचा उपयोग आणि कल्याण कसं करावं हे अध्यात्म सांगतं, ते आहे शिवानी। अशा दोन्ही गोष्टी आपल्याला सरासरी ऐकायला मिळाल्या। आता स्टेअरिंग झालं आणि एक्सलेटर झालं, आता मधली गाडी मी सांगतो। आता दोन्हीच्या मधल्या सीटा मधल्या कशा असावं, त्याला आसन असं म्हणतात। त्याला सीट राहते ना, आपल्या भाषेत काय म्हणा, आसन। विकास करायचा आहे तर कसा करायचा आहे, भगवद्गीता जशी सांगते, सर्वभूत हिते रतः, इतर लोकांच्या, इतरांच्या, अनेकाच्या हितासाठी आपणाला काम करायचं आहे। विकास करायचा असेल तरी भौतिक विकास सर्वभूत हितासाठी, आणि अध्यात्म जरी आपणाला स्वीकार करायचं असेल तर सर्वभूत कल्याणासाठी, एक विकासासाठी इतरांच्याच आणि एक कल्याणासाठीही इतरांच्याच। या दोन्हीसाठी, इतरांसाठी करण्यासाठी मध्ये आसन लागते।
आसन शब्दाचा अर्थ आहे की आस न. मराठी कळते ना आपल्या सर्वांना. ज्याच्या जीवनामध्ये स्वतःचा स्वार्थ नाही, आस नाही, आस न, मराठी शब्दच आहे. बसायचे त्याला काय म्हणतात? आसन. आपणाला तिथं बसायचं आहे की जिथं काहीही केलं तरी स्वतःसाठी आस न ठेवता काम करायचं आहे. मग ते भौतिक असो, कार्यकलाप किंवा आध्यात्मिक असो, याच्याशिवाय कुठलंही कार्य तुमचं कल्याण करणार नाही. आस न ठेवता विज्ञानाच्या माध्यमातून तुम्ही विकासाचं काम केलं तर कर्मयोगी व्हाल. आस न ठेवता इतरांच्या कल्याणासाठी तुम्ही जर अध्यात्माचं प्रयत्न अभ्यास केला तर तुम्ही सांख्ययोगी व्हाल. 2 योग सांगितलेले आहेत, कर्मयोग, सांख्ययोग. तर असं कर्मयोग आणि सांख्ययोग हे थोडंसं जटिल विषय. भगवद्गीता वाचलं त्यालाच कळतं. तर असं हे योग आहे आपल्या जीवनामध्ये. आपला उपयोग होते तेच आपल्या जीवनातला योग आहे. ज्याच्याकडे संपत्ती आहे आणि उपयोग नाही तर ते योग होत नाही, ते भोग होते. तुमच्याकडे आहे, असू नये असं माझंही मत नाही. खूप असावं तुमच्याकडं, आहे आणि त्याचा उपयोग होत नाही तर ते काय होते? भोग होऊन जाते. आणि त्याचा उपयोग जर केला तर तेच योग होऊन जाते. म्हणून प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रत्येकाचं जे जे काही आहे, आध्यात्मिक विकास असेल, विद्या, ज्ञान, जे काही तप असेल, साधना असेल, अनुष्ठान केलेलं असेल, जे बी असेल, हे सगळं तुमचं योग झाला पाहिजे, भोग नाही. स्वतःसाठी वापर करणे भोग आहे आणि इतरांसाठी त्याचा वापर करणे योग आहे. स्वतःसाठी वापर करणे समाजाचं शोषण आहे, इतरांसाठी आपल्या ज्ञानाचा, विद्येचा, कलेचा वापर करणे पोषण आहे. एक आहे शोषण, एक आहे पोषण. तर आजच्या काळामध्ये शोषण अधिक प्रमाणामध्ये आहे. कुठल्याही क्षेत्रामध्ये, वैद्यकीय क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र, आध्यात्मिक क्षेत्र, भौतिक क्षेत्र, कृषी विभागात जा, कुठल्याही याच्यामध्ये जा, प्रत्येक क्षेत्रामध्ये शोषणच आहे जास्त. आता सध्याच्या काळामध्ये अध्यात्माच्या नावावर तर जास्त शोषण चालू आहे. सगळ्यात जास्त कमाई कशात आहे आता सध्या? माहीत आहे पण सांगत नाही तुम्ही. माझ्याकडून ऐकावं असं तुम्हाला वाटतंय ना, आणि मी सांगत नाही, आता तुम्हालाच माहित आहे. तर शोषण करायचं का पोषण करायचं? शोषण केलं तर आपलं पिंड, आपल्या पिंडातून अपेक्षा, ईर्ष्या, द्वेष हे सुटत नाही. शोषण केलं तर हे जे पिंड आहे याच्यातून ईर्ष्या सुटत नाही. आणि पोषण केलं तर हे सेवेमध्ये लावल्यानंतर या पिंडाची ममता सुटते आणि त्याच्यातून ईर्ष्या बी हे पिंड सोडून देते. हे जे पिंड आहे ना, पिंड म्हणजे शरीर, एकावर ईर्ष्या सुटत नाही आपली तर शोषणामुळे. जोपर्यंत स्वार्थ आहे तोपर्यंत शोषण आहे, जोपर्यंत शोषण आहे तोपर्यंत ईर्ष्या आहे, द्वेष आहे, स्पर्धा आहे, अशा भानगडी राहतात. तर आपल्याला प्रत्येकांना आपल्या पिंडातून ईर्ष्या कशी सुटल याचा प्रयत्न करायला पाहिजे. परिस्थिती चाहे अनुकूल असेल नाही तर प्रतिकूल असेल, काय फरक पडत नाही. ते तर परिस्थिती आहे, आपण तर नाही ना. आपण तर चिदानंद रूप शिवोहम, ईश्वराचे अंश आहात तुम्ही. परिस्थिती वेगळी आहे, तुम्ही वेगळे आहात.
सुखदुःख वेगळे आहेत, तुम्ही वेगळे आहात. बंधन मोक्ष वेगळं आहे, तुम्ही वेगळे आहात. जातीपंथी वेगळे आहेत, तुम्ही वेगळे आहात. जे जे काही त्या सगळ्या वेगळ्याला आपण आपलं मानून त्याच्याशी तादात्म्य लावलेलं आहे, हेच तर मोठं बंधन आहे जीवनामध्ये. आणि आम्ही त्याच्यापासून वेगळे आहोत हे समजून घेण्यासाठी सत्संग आहे. मागे अनेक वेळेस तुम्हाला सांगण्यात आलं की सत्संग फक्त कल्याणासाठी आहे. संत कृपा झाली, संत कृपा झाली, गुरुकृपा झाली, असं आपण समाजामध्ये ऐकत राहतो. आज तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण सांगतो. महाराज आमच्यावर गुरुकृपा झाली. काय झाली? तर पहिलं झोपडी होती, आता बंगला झाला. काय झाली? गुरुकृपा झाली. महाराज आमच्यावर गुरुकृपा झाली. काय झालं? पहिलं आम्ही नोकरी करत होतो दुसऱ्याच्या दुकानात, आता आम्ही मालक आहोत, दुसऱ्याला नोकर ठेवत आहोत. काय झाले? गुरुकृपा झाली. आम्हाला गुरुकृपा झाली, नोकरी लागली. गुरुकृपा झाली, घर झालं. गुरुकृपा झाली, पैसे आले. गुरुकृपा झाली. कसं झालं? तर जसं पेरलं तसं सगळं उगवलं. एकही चूक झाली नाही सारखी. हे काय झाले? असं गुरुकृपा गुरुकृपा कुठे लावायला? तर हे भूल डोक्यातून काढून टाका कृपया. गुरुकृपा त्याला म्हणतात की आपल्या जीवनामध्ये स्वभावात परिवर्तन आलंय, आचरणामध्ये बदल होत चाललेला आहे, आपलं मन संयमित होत चाललेलं आहे, आपले इंद्रियाचं दमन करणं सोपं चाललेलं आहे. पूर्वीपेक्षा आता मनामध्ये ईर्ष्या कमी होत चाललेली आहे. असं जर तुमच्या जीवनात घडत असेल तर काय म्हणायचं? लक्षात राहील. आता सोयरीक झाली, गुरुकृपा. पोरग झालं, गुरुकृपा. नोकरी लागली, गुरुकृपा. अरे रे, गुरुकृपा. हे तर तुमचं प्रारब्ध आहे. हे काय आहे? प्रारब्ध आणि पुरुषार्थाची जोड आहे हे संसार. प्रारब्ध आणि पुरुषार्थाची जोड संसार आहे. पुरुषार्थ आणि कृपेची जोड परमार्थ आहे. पुरुषार्थ दोन्हीकडे काम करत आहे. प्रारब्ध आणि पुरुषार्थ हे संसाराची जोड आहे. पुरुषार्थ आणि कृपा हे परमार्थाची जोड आहे. बहुतेक तुमच्या ध्यानात आलं नाही. प्रारब्ध असेल तरी पुरुषार्थाशिवाय सिद्धी प्रारब्धाची होत नाही. काही लोक म्हणतात की प्रारब्धामध्ये असल्यावर मग आम्हाला काही करायची गरज नाही. पण असं करा, तुमच्या प्रारब्धात आहे तर शेतामध्ये पेरायलाच जाऊ नका. होऊ शकते. पेरणं पुरुषार्थ आहे, पिकणं प्रारब्ध आहे. पण प्रारब्ध केव्हा कळतं? पेरल्यावर का पडीत ठेवल्यावर? तर तुम्हाला पुरुषार्थ करावा लागेल. तो प्रारब्ध तुमच्या पुरुषार्थाची जोड करून तुमच्या जीवनामध्ये फळ देईल. हे प्रारब्ध आहे. तसंच पुरुषार्थ आणि कृपा या दोन्हीची जेव्हा जोड होईल, जसं पेरल्यानंतर त्याला ओल झाली तर ते बी उगवते, नाहीतर पेरूनही उगवणार नाही. तसं तुम्ही केलेली साधना कृपा झाली तरच ते तुमच्या जीवनामध्ये प्रकाश देईल, परिवर्तन देईल, तुमच्या जीवनामध्ये लाभ देईल. अन्यथा ते पेरून जरी पाणी मिळणार गेलं तरी बी तसंच राहून जाते. तसं केलेली साधना करून कृपा नाही झाली तर साधनेचं फळ मिळणार नाही. लक्षात येईल. साधना करावंच लागते, पण त्याला फलद्रूप होण्यासाठी काय पाहिजे? कृपा.
पेरावंच लागते, पण त्याला उगवण्यासाठी काय पाहिजे? ओल. ओल छाया कृपेची, असं ते दोन प्रमाण शास्त्रामध्ये आलेले आहेत. जोपर्यंत कृपा होत नाही तोपर्यंत केलेली साधना सफल होत नाही, केलेलं परमार्थ सफल होत नाही. आणि म्हणून पुरुषार्थ आणि कृपेची गरज आहे. परमार्थ केवल पुरुषार्थ साध्य नाही, कृपा साध्य आहे. संसार केवल कष्ट साध्य नाही, कष्ट प्लस प्रारब्ध साध्य आहे. हे दोन्हीची जोड असेल तर ते साध्य आहे. एक विचारतो तुम्हाला, समाजामध्ये आपण गरीब राहावं असं किती माणसाची इच्छा आहे? तुमच्या इथं आलेल्यापैकी एक 4-2 लोकांची इच्छा आहे का? नाही. मग का श्रीमंत होत नाही आपण? गरीब इच्छा नसून आपण गरीब का आहोत? ठीक आहे, तुमच्या जीवनामध्ये आपणाला दुःख व्हावं असं कोणाची इच्छा आहे? इच्छा नाही, पण दुःख झाल्याशिवाय मग काय कारण? याचं कारण आहे तुमचं प्रारब्ध. प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची जोडे मान, प्रारब्धेची मिळे अन्न. अन्न बी प्रारब्धातच आहे, मिळते. तर हे सगळं तुम्हाला पुरुषार्थ आणि प्रारब्ध, पुरुषार्थ आणि कृपा, आज 2 भाग आहेत ना. एक विज्ञानाचा भाग आहे, एक अध्यात्माचा भाग आहे. तर दोन्हीसाठी काय लागते? आता त्या मुलीनं सांगितली त्याला प्रारब्ध लागते. प्रारब्ध आहे, हे प्रारब्ध आहे. आता जर तुम्ही पुरुषार्थ नाही केला तर निषिद्ध कर्म जर आपण करीत राहिलो तर आपलं काय होणार हे सांगण्यासाठी तो प्राणी आलेला आहे. हे प्रारब्ध आहे. आता काय होणार आपलं? असा प्राणी आहे. सगळा संकेत आहे. म्हणून पुरुषार्थ करा. स्टडी करणं पुरुषार्थ आहे, वाचवणं पुरुषार्थ आहे, काम करणं पुरुषार्थ आहे, सगळं पुरुषार्थ आहे. पुरुषार्थामध्ये येते. आपणाला इच्छा नसून बी सगळं काही होते आणि इच्छा असून बी काही काही होत नाही. प्रत्येकाच्या मनाचे स्वप्न साकार झालेत का? मनासारखं कोणाकोणाचं झालंय? कोणाचंही झालं नाही. आणि होणारही. तुमच्या मनासारखं कोण्या दिवशी होईल? मी एक दिवस सांगतो तुम्हाला, ते तारीख सांगा. तुम्ही तारीख लिहून ठेवा. ते ज्या दिवशी पाण्यातून मंथन करून 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 लोणी निघल त्या दिवशी तुमच्या मनासारखं होईल. होईना असं नाही. ते दिवस कोणता येईल बघा, त्या दिवशी तुमच्या मनासारखं होणार. कोण्या दिवशी होणार? याच्यासाठी कबीरदास महाराज सांगतात, मना मनोरथ छोड़ दे, मन का किया न होय, पानी में घी निपजे तो सुखी काय को खाय. ज्या दिवशी पाण्यामध्ये तूप निघल त्या दिवशी तुमच्या मनासारखं सगळं होईल. मग होतंय कशासारखं? तर आपण पूर्व केलेल्या कर्मानुसार होते. अनुकूल प्रतिकूल हे प्रारब्धाची स्थिती आहे. याला मिटवण्यासाठी एकच उपाय आहे, अध्यात्म. तुम्हाला प्रारब्ध मिटवायचं आहे, भोगून संपवायचं आहे. आणि पुन्हा ते जर आपणाला येऊ नये असं वाटत असेल तर त्याला अध्यात्माशिवाय शक्य नाही. अध्यात्म शब्दाचा अर्थ आहे
आधी आत्मा आहे, आधी आत्मा आहे, आणि नंतर शरीर आहे. अध्यात्म म्हणजे आधी आत्मा आहे, नंतर शरीर झाले. पण तुम्ही आम्ही जे आधी होतो त्याच्या संग जुडलाव का नंतर झाले त्याच्या संग जुडलाव? प्रकृती आणि स्वयं म्हणजे आत्मा, या दोन्हीपैकी आपलं तादात्म्य कोणा संग आहे? अध्यात्म शब्दाचा अर्थ असा आहे की आपण ज्याच्या संग आता जुडला हे प्रकृती आहे, स्त्री पुरुष हे सगळं. आत्मा एक रस आहे. जीवात्मा जसं जसं कर्म करते त्याचं प्रारब्ध बनते तसतसं त्याला ते शरीर मिळते आणि ते शरीर बदलत राहते, पण आत्मा बदलत नाही. आणि प्रारब्धाचा पुरुषार्थाचा संबंध आत्म्याशी काहीच नाही, तो वेगळा आहे, अलिप्त आहे. खाली एक चोला बदललेला आहे, स्त्री. याच्या आधी तुम्ही पुरुष होतात, तुम्ही याच्या आधी स्त्री होतात आधी, त्यावेळेस बी तेच आत्मा होता. आता तुम्ही स्त्री झालात तरी आत्मा तेच आहे, फक्त शरीर बदलत गेलं. पशु पक्ष्यांचं शरीर मिळालं तर शरीर बदललं, पण आत्मा तेच आहे. आपल्या केलेल्या प्रारब्धाचा भोगाचा साक्षी आत्मा आहे. कधी कुत्र होऊन काय भोगावं लागले, कधी स्त्री होऊन काय भोगावं लागते, कधी पुरुष होऊन, कोणी महाराज होऊन प्रारब्ध भोगाले, कोणी चोऱ्या करून त्याचं प्रारब्ध भोगाले. हे प्रारब्धच आहे, आत्मा बदलत नाही, तेच तुम्ही आहात. पण तुम्हाला तसं वाटत नाही की आम्ही आत्माच आहोत, आम्ही बाई आहोत, आम्ही गरीब आहोत, आम्ही अमुक जात आहोत, आम्ही पंथ आहोत, अशी भ्रांती डोक्यामध्ये आहे. हे सगळं जर गेली आणि मी आत्मा हो जर असं जर त्याच्या संग जर जोडलो आपण, मी शरीर नाही, स्त्री नाही, प्रकृती नाही, इंद्रिय नाही म्हणून सगळं याचं ज्ञान झालं, विभाग कळाला तुम्हाला, विभिन्न आहे मी असं कळून जर तुम्ही तुमच्या मूळ स्वरूपाशी जे आधी होता आत्मा, त्या आत्म्याशी तुम्ही जुळणं म्हणजे अध्यात्म. आधी आत्मा आहे. अध्यात्म म्हणजे काय? गंध लावणे, पूजा करणे नाही. आपण जे होतो तेच पुन्हा त्याच्याशी संबंध जोडणे म्हणजे अध्यात्म आहे. लक्षात आलं? हे केव्हा जोडणार, कशानं जोडणार? आपण तर खुश आहोत 2 उदबत्त्या लावून, 3 नारळ फोडले, 2 उदबत्त्या लावल्या, वारी केली, जाऊन आलं, काम खतम झालं, अध्यात्म झालं. अध्यात्म वेगळं आहे. आत्माशी संबंध जोडणे, आत्मस्वरूपाला जाणून घेणे, की जे आपण आहोत, जे आपण आहोत त्याला समजून घेणे. आपण आहोत हे आम्ही समजून घेतलं नाही म्हणून हे मान्य केलं आम्ही की शरीर आहोत, गरीब आहोत, स्त्री आहोत, पुरुष आहोत. गौरवहम, कृशोहम, स्थूलोहम, मी स्थूल म्हणजे जाड आहे, मी रोड आहे, मी खुज्जा आहे, मी उंच आहे. हे सगळं आपण या परिस्थितीला मी जोडलेलं आहे. या सगळ्या गोष्टीतून निघून जर आपण मी आत्मा आहे, चिदानंद रूपः शिवोहम शिवोहम असं जर तिकडं जोडलं तर त्याला काय म्हणतात? अध्यात्म. आणि जेव्हा अध्यात्माशी आपण जुडतो तेव्हा तुम्हाला परिस्थिती, अनुकूल प्रतिकूल परिस्थिती, सुख दुःखाचा परिणाम तुमच्यावर होत नाही. आज एकादशी आहे म्हणून थोडंसं अध्यात्म बोलालो जरा. आणि त्याच अध्यात्माला सत्य म्हणतात. सत्य, ते सत्य जर आलं तर विजय आहे, ते सत्य आहे. तर सत्य सत्य म्हणलं तर काय सत्य? इथं काहीच सत्य नाही. शरीर सत्य असेल तर जात नव्हतं,
आहे की नाही? ऐसा ते आलिया ओळगा शारंग धरू नाहीतरी संसारू जाईल लया. कोणाचे मायबाप कोणाचे गणगोत मृग जळवत जाईल लया. कोणाचे मायबाप म्हणजे कोणाचे म्हणजे आत्म्याचे मायबाप आहेत तुमच्या का शरीराचे मायबाप आहेत? कोणाचे मायबाप? तुमच्या आत्म्याचा मायबाप कोण? त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव. त्याच्यातूनच जन्माला आलेले आपण, तेच आपले मायबाप आहे. पितामहस्य जगतो माता धाता पितामह. मीच साऱ्या जगाची माता आहे, मीच साऱ्या जगाचा पिता आहे. आता सर्वांची गतिमती बी मीच आहे. गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवास शरणम सुवृत. मीच सर्वांचा त्राता आहे, आधार आहे. असं परमात्मा तुमचा आधार आहे. म्हणून त्याला समजून घेणे, पुन्हा त्याच्याशी एकरस होणे, त्याच्याशी एकरूप होणे, त्याच्याशी तादात्म्य जोडणे, त्याच्याशी सन्मुख होणे म्हणजे अध्यात्म आहे. अध्यात्माबद्दल सांगालो. अध्यात्म म्हणजे काय, कशाला म्हणतात? आता कोणी भजन केलं की अध्यात्म, कोणी वारी केली तर अध्यात्म, कोणी पूजा केली तर अध्यात्म, कोणी नारळ फोडलं तर अध्यात्म. हे अध्यात्म झालं नाही, हे करू नये असं नाही, पण ते अध्यात्म नाही. जेव्हा तुमच्या आत्मस्वरूपाची ओळख होईल तुम्हाला आणि हे सुटून जाईल, तेव्हा सुखदुःखाचा परिणाम तुमच्यावर होणार नाही. त्या दिवशी तुम्ही आध्यात्मिक, काय नाव आहे, आध्यात्मिक म्हणतात तुम्हाला. आता आपणाला आध्यात्मिक म्हणता येते का? ब्रह्मनिष्ठ म्हणता येते का? कुठलीच आशा सुटली नाही, वैराग्यमूर्ती म्हणता येते का आपणाला? काय आपणाला नाव कोणतं द्यावं? आता काय नाव द्यावं? ब्रह्मनिष्ठ द्यावं की देहनिष्ठ म्हणावं आपल्याला? मी शरीर आहे, मी शरीर आहे, मी शरीर आहे, मी स्त्री आहे, मी गोरी आहे, मी काळी आहे, मी हे जे बसलंय डोक्यामध्ये, हे देहनिष्ठ आहे की ब्रह्मनिष्ठ आहे? आता देहनिष्ठ आहे. मग आम्ही नावं तर ठेवून घेतो की काय म्हणून? ब्रह्मनिष्ठ. अरे मी शरीर नाही, मी ब्रह्म आहे, ब्रह्मनिष्ठ आहे, है ना? बुद्धी निश्चय आत्मज्ञान, बुद्धी निश्चय आत्मज्ञान. बघा, आत्मज्ञान, अध्यात्म म्हणजे आत्मज्ञान. ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण, तत्परायण आहर्निशी. आत्मनिष्ठा आहे, मी शरीर नाही, मी आत्मा आहे, मी शरीर नाही, मी आत्मा आहे, अशी निष्ठा झाली, त्याला म्हणतात मी ब्रह्म आहे अशी निष्ठा झाली, त्याला काय म्हणा? ब्रह्मनिष्ठाची व्याख्या समजून घ्या जरा महिला मंडळी. पुन्हा तुम्हाला कोणी सांगत नाही, ब्रह्मनिष्ठच म्हणतील, पण कशाला म्हणाव, का म्हणाव, हे पुन्हा ऐकायला भेटणार नाही. आता आपण देहनिष्ठ आहो की ब्रह्मनिष्ठ? ब्रह्मनिष्ठ. तो कोण आहेस म्हणलं तर ज्ञानेश्वर महाराज फक्त सांगितले की तुम्ही कोण आहात? मी वासुदेव तत्वता. आता आपणाला विचारलं तर मी सखाराम आहो, मी तुकाराम आहो, मी बाई आहो, मी फलानी आहो, मी सखूबाई आहो, मी मीराबाई आहो, काय काय नाव आहेत ना तुम्हाला, हेच सांगणार. तर हे ब्रह्मनिष्ठता आहे. असं होईल तेव्हा त्याला अध्यात्म म्हणतात. आणि हे अति आवश्यक आहे. मनुष्य देह केवळ ब्रह्मनिष्ठ होण्यासाठी, आध्यात्मिक होण्यासाठी देवानं दिलेला आहे. सांसारिक भोग भोगून मरण्यासाठी नाही. सुख आराम, ऐस आराम, गाड्या म्हाड्या भोगून मरण्यासाठी नाही. आहे ते आहे, ते प्रारब्ध आहे. तुमच्याकडे सुख येईल तर त्या सुखाला वाटा, इतरांसाठी भगवत भावनेनं सेवा करा. सुखातून धन येईल, संपत्ती येईल,
सुख येईल, शांती येईल, त्याचा स्वतः अनुभव करा, इतरांना शेअर करा ते. आणि दुःख येईल तर दुःखी होऊन बसू नका, दुःखाचा उपयोग घ्या, भजन जास्त करा. गेल्या सत्संगमध्ये तुम्हाला सांगितलं, कोणाचं काही हिरावून नेलं असेल काळानं, काळाचे उपकार माना. कोणाची पत्नी गेली असेल, कोणाचा पती गेला असेल, कोणाचा पुत्र गेला असेल, कोणाची संपत्ती गेली असेल, कोणाचा पती, कोणाची संपत्ती गेली असेल, जाते, जाणारीच आहे. आज आहे वाटते तर ते बी जाणारीच आहे. गेलेल्याची गेली म्हणून असणाऱ्याने निश्चिंत राहू नका. लक्षात आलं? आहे तर आहे, ठीक आहे, उपयोग घ्या, पण राहतेच असा आधार मानू नका. आणि ते दुसरे गेलेली दुःखी आहे, मी सुखी आहे असं नको. 1 मिनिटामध्ये परिवर्तन होते. मा कुरु धन जन यौवन गर्वम हरति निमेषात कालही सर्वम. 1 मिनिट लागत नाही काळाला तुमच्या जवळचं यौवन, तुमची संपत्ती, तुमचं धन गणगोत हरण करून घेण्याला 1 मिनिट लागत नाही. तुम्ही नाही समजूनच राहा. म्हणजे हाकालून देऊ नका घरात, फक्त समजून राहा की आपलं कोणी नाही. आहे तोपर्यंत उपयोग घ्या, सदुपयोग करा. उपयोग घ्या म्हणजे गलत वापर करू नका त्याचा. मा कुरु धन जन यौवन, यौवन म्हणजे जवानी, गर्वम, गर्व येते माणसाला, कशाचा बी गर्व येते. सत्संगला माणसं ऐकायला आले तरी बी सांगणाऱ्याला गर्व येते. मला ऐकायला येतात, मला गर्व बी हरून घेते, काळ हरण घेते, कशाचा बी गर्व येते माणसाला. हरति निमेषात कालहि सर्वम मायामयमिदम अखिलम हित्वा ब्रह्मपदम त्वं प्रविश विदित्वा भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. याच्या भरोशावर राहू नका. बस परिहरण करून घेणार आहे. गेलं त्याचं गेलं, तर ज्याचं गेलंय त्यांनी समजायचं की मी जाण्याच्या आधी माझं सगळं गेलं आणि मला मोकळं याच्यासाठी केलंय की एकटं उरलं तर दुसरीकडे मन गुंतू नये, मोह लागू नये, आणि तेव्हाच मी माझ्या आत्मस्वरूपाशी सन्मुख होऊ शकतो. काही नसल तर माणूस देवाकडे जाईल ना, पण तसं करत नाहीत हे जीव. माझं सगळं नेलं म्हणून त्याला शिव्या देऊ देऊ रडू रडू दुःख भोगतात, भजन करत नाही. जेवढं जास्त जाईल तेवढं भजन जास्त करा ना. काही बिघडतंय का? आपल्या बापाचं काही गेलं काय? त्याचंच गेलं, आपलं काय गेलं? असं नाही करत आपण. दुःख आलं तर भजन वाढवा, सुख आलं तर सेवा वाढवा समाजाची. जास्त सुखी झाला तर सेवा करा, ममता राहणार नाही. आणि दुःख आलं तर भजन वाढवा, अहमता राहणार नाही. अहमता ममता दौडुनी निजशांतीवर येली. करायला पाहिजे. आमच्या गुरुनं आम्हाला शिकवलं की हे याचा उपयोग कर तू शरीराचा, समाजासाठी वापरून घे. याची ममता राहत नाही तुला. शरीराची ममता राहिली नाही की असं ढेरी आणाव, गाल फुगवाव, मस्त व्हाव, असं ममताच राहिली नाही. हे म्हणत असतील तुला खायलाच मिळालं नाही, कुठून येईल? खायला खूप मिळते मला, असं नाही, खूप मिळते असं तुम्ही समजू नका की हे बिचारा आहे, गरीब आहे, असं नका समजू. खूप मिळते खायला, पण त्याची ममता असेल तर ना ठीक आहे. या शरीराला तुम्ही पोसून 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 जाड मोठं तयार केलं. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की हे शरीर भोग्य जात जे तुले, बिस्किट, काजू, किसमिस, खाणे पिणे पदार्थ जे जे काय आहे याला काय म्हणतात? भोग्य जात. ऐस आराम गाडी माडी हे भोग्य जात.
या सगळ्याला मिळून काय म्हणतात? भोग्यजात. भोग्यजात जे तुले ते एका देहाच्या निकिया लागले. आई साराम कोणासाठी? देहासाठी. आत्म्यासाठी नाही ना. गाडी माडी कोणासाठी? देहासाठी. पद पदवी सत्ता संपत्ती प्रतिष्ठा मान सन्मान कोणासाठी? देहासाठी. हे एवढं सारं देहासाठी आहे ना, देहासाठीच ना. एवढं सारं देहासाठी. आणि देह कोणासाठी हो? आता सांगा. काळासाठी. काही येडं माणूस असेल. भोग्य जात जे तुले ते एका देहाची निकिया लागले आणि देह तो असे पडिले काळाची तोंडी. काळांनळाचे तोंडी घातली लोणियाची उंडी मासी पाख पाखडी तव हे सरे. सरून जाते इतक्या लवकर. हरती निमेषात कालही सर्वम. 1 मिनिट लागत नाही. नलिनी दलगत जलमती तरलम. आज काय माहित शंकराचार्य ध्यानी आलेत आज. नलिनी दलगत जलमती तरलम. हे शरीर कसं आहे, किती वेळात जाईल तर त्याचं गणित सांगितलेलं आहे. कमळाच्या पानावर पडलेला पाण्याचा थेंब, कमळाच्या पानावर पडलेला पाण्याचा थेंब किती दिवस राहते वरी? असं पडते ना असं निघून जाते. नलिनी दलगत जलमाती तरलम तद्वत जीवित अतिशय चपलम. इतकं चपळ आहे तुमचं आयुष्य संपणं. तुम्ही तर एवढं क्षणभंगूर शरीराचं शरीर घेऊन हजारो वर्षाचे स्वप्न तुम्ही सजवाल. क्षणभंगूर शरीराला घेऊन स्वप्न किती वर्षाचे? 1000 वर्षाचे स्वप्न समजा. हे किती भूल आहे. म्हणून तुमच्या प्रारब्धानं पुरुषार्थानं संसार करा, डेव्हलप करा आणि पुरुषार्थ आणि कृपा प्राप्त करून परमार्थ करा. भजन वाढवा. अनुकूल परिस्थिती आली तर सेवेमध्ये लावा. प्रतिकूल परिस्थिती आली तर भजन वाढवा. आजच्या सत्संगामध्ये 2 गोष्टी घेऊन जा. तुम्हाला जर सुखी ठेवलं देवानं, श्रीमंत केलं तर सेवा वाढवा. आणि दुःख आलं, प्रतिकूल परिस्थिती आली तर भजन वाढवा. स्वतंत्रता तुमची आहे, काही नाही. भजन परमार्थ करण्यामध्ये स्वतंत्रता आहे. कोणाचं सर्टिफिकेट गरज नाही, सही लागत नाही कोणाची, पैसे लागत नाहीत त्याला. आपल्या मनावर आहे भजन वाढवायचं. भजनानंदी व्हा. हरीचं नाम घ्या. ज्याला जे आवडते ते घ्या. शिव शिव म्हणा, कृष्ण कृष्ण म्हणा, हरी हरी म्हणा, ओम ओम म्हणा, सद्गुरू सद्गुरू म्हणा. काय म्हणायचे ते म्हणा. कोण तुम्हाला नको म्हणते? ज्या नामामध्ये तुमची निष्ठा आहे ते निष्ठा वाढवा. ज्या संप्रदायामध्ये तुमची निष्ठा आहे ते संप्रदाय अजून मजबूत करा, प्रशस्त करा. मजबूत नाही, प्रशस्त करा. मी वारकरी संप्रदायामध्ये आहे. मी तर वारकरी संप्रदायामध्ये काय काय चूक व्हायली, काय काय विकृत व्हायले ते मला पसंत नाही. मी त्याला मानत नाही. काही लोकांचं असंच असते की ज्या संप्रदायात राहिले त्या संप्रदायामध्ये अन्याय राहो, चूक राहो, काय बी राहो, बरोबर राहो नसो, त्या संप्रदायाला मानलं, त्याचे अनुयायी झाले, तेच मानित राहायचं. असं नाही. तुम्हाला देवानं विवेक दिलेला आहे, बुद्धी दिलेली आहे, सारासार विचार करण्याचं ज्ञान तुमच्यामध्ये आहे. तुम्हाला निवड करण्याची शक्ती तुम्हाला दिलेली आहे. तुम्ही हे का करू नये? हरिपाठ रोज म्हणणाऱ्यांना कळावं लागते. त्रिगुण आसार सार आणि सारासार विचार कधी? सगळे सारखेच की महाराज, सगळं बरोबरच की महाराज, सगळे महाराजच की. हरिपाठ कुठे गेला तुमचा? सारासार कुठे गेला? काय झालं? विवेक नसल तर माणूस फसत जाते.
जन्म वाया जाते, केलेली साधनं वाया जाते आपली. विवेक पाहिजे का? चांचुचैनी सांडसे पै पाणी निवडिजे राजहंसे, ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. ज्ञान विज्ञान असं वाटून दिलं अर्जुनाला. आता झालं ना, ज्ञान बी झालं विज्ञान बी झालं. हे दोन्हीची गरज आहे समाजामध्ये. तिनं विज्ञान सांगितले, तिनं ज्ञान सांगितले, तिनं भौतिक सांगितलं, तिनं आध्यात्मिक सांगितले. हे याच्यावरूनच तर सुरू झालं आहे. दोघांनीच पेटून दिलं नाही. म्हणून असं हे दोन गोष्टी आहेत. याची वाटणी करायला आली पाहिजे, विभाजन करायला आलं पाहिजे. सारासार निवडून आपणाला देवानं बुद्धी दिलेली आहे. कोणी भ्रांतीमूलक जीवन जगतात, कोणी भयमूलक जीवन जगतात. की असं निवड केली तर पाप लागतंय, असं काही लोक जीवन जगतात. आहे की नाही? तसं जगू नका कृपया. शास्त्राला पाप लागते का? मग शास्त्राने निवड केली, हे साधू आहे, हे असाधू आहे, हे निषिद्ध आहे, हे विहित आहे, शास्त्रानं निवड केली तर शास्त्र पापी आहे का? निवड करणं जर पाप असेल तर सगळ्यात मोठा पापी कोण? कोण? शास्त्र सगळ्यात मोठा पापी ठरल असं नाही. हा, निवड करताना तुम्हाला आम्हाला जे विवेक दिलेला आहे, ती निवड अशी करा, आदरपूर्वक, कोणाचा द्वेष न करता त्याची निवड करायची आहे. एखाद्या वस्तूला दूर करायचं असेल तर संतांनी सांगितलंय, दुरी करी आदरे, द्वेषानं नाही, विरोधात नाही. आपणाला जे नको आहे, आपलं ज्याच्यात हित नाही, ते आपण सोडू शकता, तुमचं स्वातंत्र्य आहे. पण नाही, आमच्या बापापासून चलत आलंय, आम्ही कसं सोडावं? सोडा. माझ्या कुळामध्ये बकरे कापायचं होतं पहिलं, आमच्या आज्याच्या आधीची गोष्ट आहे. आमच्या आज्यानं ते बंद करून टाकलं. तुळजाभवानी कुळदेवता आहे म्हणे, ते कापावंच लागते असे चलत आली, रूढी चलत आली. बंद होऊन गेल्या आज्यापासून. आत्तापर्यंत तुळजाभवानी स्वप्नात आली नाही आणि कधी बकरं काप म्हणली नाही. हे तुमची भ्रांती आहे. परंपरा आमची, आम्ही मोडणार नाही. तर तुमची जन्ममरणाची परंपरा बी मोडणार नाही. जोपर्यंत तुम्ही सारासार विचार करणार नाही, परंपरा मोडणार नाही, तोपर्यंत जन्ममरणाची चक्कर बी बंद होणार नाही. म्हणून सारासार विचार करणं, तर त्याच्यासाठी आपणाला एक आज पर्वकाळ आलेला आहे, त्याचं नाव आहे एकादशी. हे सार आहे, व्रत आहे. एकादशी शब्दाचा अर्थ आहे एक रस परमात्मा आहे. तुम्ही आम्ही सारे एकाचे आहोत. जाती भिन्न असल्या तरी आपण अंशानं एकाचे आहोत. वर्ण भिन्न असले तरी आपण एकाचे आहोत. लिंगभेद असला स्त्री पुरुष तरी आपण एकाचे आहोत. परिस्थिती भेद असला तरी आपण अंशाने एकाचे आहोत. हे सगळं समजलं ज्याला, त्याची एकादशी सार्थक झाली. नुसतं शाबदाना खाऊन एकादशी सिद्धी होत नाही. एकादशीची आपण एकाचे आहोत हे ज्याच्या लक्षात पक्क ठरलंय, ब्रह्मनिष्ठ आहे, त्याची एकादशी आहे. आध्यात्मिकाची एकादशी आहे. शरीरानं भिन्न आहोत, जातीनं भिन्न आहोत, वर्णानं भिन्न आहोत, संप्रदायानं भिन्न आहोत, अभिन्न आहोत एका ईश्वराचे अंश. बाकी सगळ्या गोष्टी भिन्नत्व आहे. भिन्नत्व सृष्टी आहे. भिन्नत्व सृष्टी आहे, अभिन्न सृष्टा आहे. अभिन्न सृष्टा आहे, भिन्नत्व सृष्टीचं आहे. भेद संसार आहे, अभेद परमात्मा आहे. मग आपण भेदाचे आहोत की अभेदाचे आहोत? परंतु आपण अभेदाचे होऊन बसलो म्हणून सुख दुःख, अनुकूल प्रतिकूल परिस्थितीचे परिणाम आपल्यावर येतात. आपण होतो शाश्वत, झालोत कोणाचे?
नाशिवंताचे, म्हणून या नाशिवंताचा परिणाम आपल्यावर होत चाललेला आहे. पुन्हा शाश्वताचेच व्हा, या सगळ्या परिणामापासून आपण मुक्त होऊन जाऊ. त्यालाच म्हणतात जीवनमुक्त पुरुष, ज्याला सुखदुःखाची बाधा नाही, अनुकूल प्रतिकूल परिस्थितीची बाधा नाही, ज्याला कुठल्याच प्रकारची बाधा होत नाही, तेच जीवनमुक्त आहे. असं एकाचे आहोत आपण. हे एकादशी आहे. स्त्री आहे, पुरुष आहे, लहान आहे, थोर आहे, गरीब आहे, श्रीमंत आहे, श्रेष्ठ आहे, कनिष्ठ आहे, उच्च आहे, नीच आहे, सगळं भेद आहेत. पण एक परमात्माचे आम्ही आहोत असं ज्यांना कळते आणि त्या दृष्टीनं जे समाजामध्ये पाहू शकते, त्याची एकादशी आहे. तुमची आमची एकादशी नाही, त्याची एकादशी आहे. पंच कर्मेंद्रिये, 5 ज्ञानेंद्रिये, 10 आणि या 10ला घेऊन चालणारं मन किती झाले? 11. हे 11 हे इंद्रिये एकाच दिशेला लावणं, एका परमात्माकडे सन्मुख करणं, याला म्हणतात एकादशी. एकादशी म्हणजे 11चा आकडा आहे, संख्या. 1 आणि 1 किती होत्या? 11. आणि ते आहे एकादश. 11ला एकादश म्हणतात. संस्कृतमध्ये एकादश म्हणजे मराठीमध्ये त्याला 11 असं म्हणतात. 11 आहे की नाही? 11 म्हणलं तर तुम्ही मराठीमध्ये दुसरा अर्थ लावून आ करा. काय करा? आ करा. आता काय जेवायचं आहे का? आ करा. एकादश म्हणजे 11. हे 11चा आकडा आहे. एकाच दिशेला लावणं, 11 ही इंद्रिये सन्मुख करणे, आपल्या आत्मस्वरूपाकडे सन्मुख होणे, हेच एकादशी आहे. सूर्यफूल माहीत आहे तुम्हाला? जसं सूर्य निघालं की तिकडं राहते, सूर्य मध्यान्हला आलं की असं वरी होते, सूर्य अस्तमानला गेलं की इकडं फिरते. जसं जसं सूर्य जाईल तसं सूर्यफूल त्याच्याकडं सन्मुख 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 होत जाते. असं सूर्यफूल काय माहीत, त्याचं नाव सूर्यफूल आहे. ते आपल्या ज्याचं नाव त्याला दिलंय त्याला माहीत आहे की मी त्याचा अंश आहे, मी त्याच्यातून आलेलं तेज आहे, म्हणून ते त्याच्याकडं सन्मुख राहते. आणि हे जीव असं झालंय की देवापासून विन्मुख झालेलं आहे. जशी जशी परिस्थिती येईल तसं त्याला सन्मुख होत जाऊ, सूर्यफुलासारखं. हे एकादशी आहे. सन्मुख होणं म्हणजे एकादशी आहे. चला, जाता जाता जास्त वेळ घेणार नाही. द्वादशी सोडायची आहे, एकादशी धरायची आहे. धरणे म्हणजे देवाचं संबंध लावणे, आणि सोडणे म्हणजे तादात्म्य संबंध विच्छेद करणे, सोडणे. द्वादशी म्हणजे द्वैत. संसार द्वैत आहे आणि परमात्मा अद्वैत आहे. एकादशी म्हणजे 1 आणि 1. एकादशी म्हणजे 1 आणि 1. तुम्हाला सर्वांना समजण्यासारखं बोला ना. एकादश म्हणजे 1 आणि 1, आणि द्वादश म्हणलं की बिघडलं. 1 आणि 2. द्वादश म्हणलं की मग जिथं 2 आलं ते सोडायचं, आणि जिथं 1 आलं ते धरायचं. आता कळाली एकादश? द्वादश सोडायचं म्हणजे काय? केव्हा सोडतात द्वादश? सकाळी. असे किती सकाळ गेल्या अजून सुटली? द्वादश म्हणजे 2, मी आणि तू असा भेद सोडून देणे म्हणजे द्वादशी सुटली. द्वादशी रोज रोज सोडायची नसते, एकच बार. ते आपणाला सुटली नाही म्हणून अजून सोडत राहावं लागेल. द्वादशी सोडायचं म्हणजे आमचे हिंदू समाजातले काय म्हणतात की रठ्ठावून भोजन केलं की द्वादशी सुटली. पोट भरून खाल्लं की द्वादशी सुटली. सुटली. द्वादश म्हणजे 2, एकादश म्हणजे 1 1, द्वादश म्हणजे 1 2.
एक मी न दोन तू. मी तू पण जाऊ दे दुरी. एकची घोंगडी पांघरू हरी. मी तू पण जाऊ दे दुरी द्वादशी. एकची घोंगडी पांघरू हरी एकादशी. एक रस्सा होता पण. तर तुम्ही सगळे परमेश्वराचे अंश आहात. चिंता करायची नाही. परिस्थिती प्रारब्धानुसार बदलली आलेली आहे, ते भोगा. भजन वाढवा. हळूहळू नामस्मरण खूप पोटभर घेत जा. नामस्मरण करीत जा, दुसरा सहारा नाही. आणि म्हणून कुठलीही साधना करण्यापेक्षा नाम साधना तुमच्यासाठी योग्य आहे, अनुकूल आहे, चांगली आहे, उपयुक्त आहे, सुलभ आहे, कल्याणकारी आहे. एकादशीचा आज नामजप खूप करा. घरी जाऊन बी नामस्मरण करा. काम करीत करीत बी नामस्मरण करा. भजन करीत करीत काम करा. कामामध्ये काम. काही म्हणा राम 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 म्हणत चालायचं असलं तरी पाऊल टाकताना मार्गी चालता पाऊला पाऊली चिंतावी माऊली पांडुरंग असं पाय पडते ना, एक तालावर चलावं माणसानं. विठ्ठल 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 विठ्ठल. हां, कोणी बघणं गेलं तर तालात चालायचं. नामस्मरण पावला पावला. भाकरी करायचं असलं तरी थापट जाणं. विठ्ठल 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 करता येते भजन. सर्व कार्य करिता हरी बोला. हरी 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 हरी. पाय दाबायचे असतील कोणाचे तरी त्या तालावर विठ्ठल 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 विठ्ठल. नरड दाबायचं असलं तरी काय म्हणायचं? गोविंदाय नमो नमः. प्रत्येक कार्य करताना भजन करता येते बाप. बाकीची साधना त्याला वेळ काढावा लागते, विधी असते, त्याची नियम असतात, त्याला वस्तू पाहिजेत. पराधीन साधना कोण कामाची? तुकोबारायण सांगितलं देवाला की हे देवा, तुझं नाम तू सगळं घे आमच्यापासून, काढून घे, पण तुझा विसर काढून घेऊ नको, पाडू देऊ नको. तुझं नाम घेऊ नको काढून. तुझ्या नामापुढे हे आमची प्रॉपर्टी, आमची धन संपत्ती दो कवडी की नाही, कवडी किंमत नाही याची. घेशील तर सगळं घे, पण तुझी याद काढून घेऊ नको, तुझं नाम काढून घेऊ नको. काय मागितलं? आणि ते तुम्हाला मागता येत नाही काय, तुम्हाला साध्य नाही काय, पण आपणाला हे नाम नको तर नको, पण संसार दे, त्याच्यापेक्षा श्रीमंती दे, हे आपण मागतो. असं हे एकादशी द्वादशी ध्यान ठेवा. आणि खूप सुंदर एकादशीचं तुम्ही या ठिकाणी श्रवण करण्यासाठी आलात. अनेक श्रवण आपणाला विविध चर्चा झालेली आहे. आता रामायण राहून गेले की आपलं पुढच्या रविवारी बघू, नाही बरोबर? सांगू का? ठीक आहे, बघा थोडं सांगू द्या का. भगवान राम लक्ष्मण पुढे निघाले, जाता जाता वनामध्ये गेले. असं स्पीडनं सांगतो. हनुमानजी महाराजाची भेट झाली. सुग्रीवांना पाठवून दिलं परीक्षा घेण्यासाठी, कोण आहेत काही नाही. आले रामाजवळ, पाहिलं तर राम परब्रह्म आहे. रामाची हनुमंताची ओळख पटली. आपली आपली ओळख पटल्यानंतर हनुमानजीची शक्ती जागृत झाली. गुरु शिष्याची भेट झाली. आणि मग त्यांनी हनुमंताने रामाला लक्ष्मणाला सुग्रीवाजवळ आणलं. रामाने सांगितलं की ते तर आम्हाला शबरीनं सांगितलं होतं आणि कबंधानं सांगितलं होतं सुग्रीवाची मैत्री करणं, आणि ते लवकरच साध्य झाली. हनुमंता चल लवकर. सुग्रीवाजवळ गेले, तिथं दोघं बसले. बसल्यानंतर दोघांची भेट करून दिली एकमेकाला. तुम उपकार सुग्रीव ही कीना, राम मिलाए राजपद दिना. दोघांची चर्चा सुरू झाली. सुरू झाल्यानंतर हनुमंताला रामानं विचारलं जाता जाता की म्हणले हे सुग्रीव कोण आहे आणि वाळी कोण आहे आणि यांची दुश्मनी का झाली, कशासाठी झाली? प्रश्न करत करत चर्चा करीत करीत राम लक्ष्मण आणि हनुमान चाललेत सुग्रीवाकडे.
जाता जाता सुग्रीवाची जन्मकथा हनुमंतानं सांगितली. एक छोटीशी कथा आहे, सांगून समाप्त करू. की ब्रह्मदेव ध्यान करीत बसला होता. ध्यान मुद्रेमध्ये बसला असताना तिचे प्रेमाचे अश्रू आले डोळ्यातून आणि ते पाणी असं धरून हातामध्ये जमिनीवर असं पटकलं, त्याने टाकलं. कोण? ब्रह्मदेवानं. ते टाकल्याबरोबर त्या पाण्याच्या थेंबातून एक वानर जन्माला आला. वानराची उत्पत्ती कुठून झाली? ब्रह्मदेवाच्या डोळ्यातून जन्माला आलेत वानर. पण डोळा कसा राहते? चप्पळ राहते. वानर कसं राहते? त्याच्यामुळे तर चप्पळ राहतात. डोळ्यातून जन्मले वानर. मग ते वानर लाडानं कौतुकानं आपलंच संतान समजून ब्रह्मदेव त्याचं लालन पालन करून ते मोठं झालं वानर. आणि मग ते फिरायला जंगलामध्ये जायचं, झाडावर इकडं तिकडं फळं खायचे, फिरून यायचं, विहार करायचं, विचरण करायचं, परत यायचं, ब्रह्मदेवापाशी राहायचं. त्याचं कोड कौतुक ब्रह्मदेव करीत होते. असं करता करता सुंदर होतं वानर, चांगलं होतं, मजबूत होतं, ब्रह्मदेवापासून उत्पन्न झालेलं वानर होतं. आलं की ते आपल्या ब्रह्मदेवाच्या खांद्यावर बसायचं, डोक्यावर बसायचं, त्याच्या लिका वा काढायचं असं दाढीच्या ब्रह्मदेवाच्या. वानराचं काम. त्याने असं रामायणात आहे, असं लिहून आहे, असं ते असं काम करायला आला. एक दिवस काय झालं, ते असं जाते एक दिवशी लय दूर गेलं. वानर आहे आता ते, लय लांब गेलं. आणि जाता जाता कैलासगिरी पर्वताच्या परिसरामध्ये एक तळा आहे, त्या तळ्यावर गेलं तेव्हा. बघा, ते तळ्यावर गेल्यानंतर त्याला लागली तहान. त्या तळ्यात पाणी पियाला गेलं, त्याच्यात बुडलं. जसं बुडलं ते वानर, त्याचं नाव ठेवलं होतं ब्रह्मदेवानं वृक्षराज. ते वानराचं नाव काय? वृक्षराज. त्या तळ्यामध्ये बुडून निघालं की वानराची वानरी झाली. विचित्र. वानरी नाही, स्त्री झाली, सुंदर अशी महिला स्त्री झाली. विश्वसुंदरी त्या तळ्यात बुडून निघाली. अरे हनुमंता, मग ते वानराची वानरी का झाली, स्त्री का झाली? तर त्याच्यानंतर एक कथा सांगितली हनुमंतानं. हनुमंत कथाकार आहेत ना. म्हणले, रामा असं झालं, एक बार भगवान शंकर आणि पार्वती त्या तळ्यामध्ये स्नान करीत होते. दोघं जण विवस्त्र स्नान करत होते, दोघंच क्रीडा करत होते. जंगलात कोण येणार आहे, जंगलात कोण पाहणार आहे, त्या दोघांचंच ते वन होतं, कैलासगिरी पर्वताला. असं असताना सप्तऋषी आले तिथं स्नान करण्यासाठी. आणि त्यांचं स्नान करीत असलेली जी परिस्थिती आहे, हे सप्तऋषी आल्यानंतर पार्वती लाजली आणि पाण्यामध्ये बुडून मुंडक्या इतकं असं पाण्यामध्ये बुडली. आणि त्या सप्तऋषी येत असताना त्यांना श्राप दिले की या पाण्यामध्ये जो कोणी स्नान करेल तर ते पुरुषाची स्त्री होईल. ते सप्तऋषींनी श्राप ऐकला आणि माघारी निघून गेली. नाही तर ते 7 बाया अनेक होत होत्या दुसऱ्या, ती गेली माघारी. ते वानराला माहीत नाही की हे श्राप दिलेलं तळ आहे. त्या तळ्यामध्ये हे बुडलं, ते झाली वानरी. आणि ते आता वानरी झाल्यावर घाबरून गेली आणि ब्रह्मदेवाकडे निघाली रडत, मी वानरी झालो, मी वानरी झालो, स्त्री झालो, मी स्त्री झालो म्हणून भेटाव जाऊ म्हणून निघाले. तर ते बघितलं इंद्रानं. इंद्र आणि सूर्य हे दोघांना दिसलं. ते विश्वसुंदरी आहे आणि हे देव लोक जरा भोगीच राहतात. कुठलंही हे अप्सरा उर्वशी हे सगळं त्यांचा विषयच तो. इंद्र मागं लागला त्याच्या.
हे पुढे पळत चालले, हे मागं लागला. जाता जाता वरून इंद्राचं वीर्य स्त्रवलं वरून आणि त्या वानरीच्या डोक्यामध्ये, केसामध्ये पडलं. संस्कृतमध्ये केसाला वाल म्हणतात. काय म्हणतात? वाल. वाल. संस्कृतमध्ये केसाला काय म्हणतात? वाल. ते वालमध्ये वीर्य स्त्रवलं, वीर्यबिंदू पडला आणि त्याच्यातून एक वानर उत्पन्न झाला इंद्रापासून. मग ते वालमधून जन्माला आलं म्हणून त्याचं नाव वाली ठेवलं. ते काय केले की अजून पुढे जाऊन हे वरून काय पडालंय, कोण आहे म्हणून अशी वरी बघायला गेली. अशी वरी मान केल्यावर सूर्याचं वीर्य स्त्रवलं आणि ते पडलं कंठावर. कंठाला संस्कृतमधून ग्रीवा म्हणतात. ग्रीव. तिथून एक वानर जन्माला आलं, त्याचं नाव सुग्रीव. इथून जन्मलं ते वाली, इथून जन्मलं ते सुग्रीव. हे दोन वानर, सुंदर लेकरं निर्माण झाले. ते दोन लेकरं घेऊन ही वानरी कुठं आली? ब्रह्मदेवापाशी आली. प्रार्थना करू लागली की असं असं झालंय, काय करू? त्यावेळेस ब्रह्मदेवानं त्या वानरीला, तो दोन लेकराला घेऊन महादेवापाशी गेले. कैलास बसून होता. कैलास के निवासी नमो बार बार हो बसून आहे. आले घेऊन ब्रह्मदेव, म्हणले असं असं श्राप लागलाय, उशाप द्यायला कसं काय नाही. त्यावेळेस ते उशाप दिला आणि पार्वतीनं उशाप दिल्यानंतर पुन्हा ते वानरीचा, पुन्हा वानर वृक्षराज जसं तसं झालं. लेकर बी झाले आणि त्याला वानरपणा बी पुन्हा परत आला. वृक्षराजाचे हे दोन लेकर, कोण? वाली, सुग्रीव. याची माय तेच आणि बाप इंद्र आणि सूर्य. सूर्याचा सुग्रीव, इंद्राचा वाली, असे दोन पुत्र जन्माला आले. आणि हे कथा सांगितली. कोण सांगाले? हे हनुमानजी महाराज सांगालेत. आणि मग याच्यानंतर काय झालं सांगतो ना म्हणले. हनुमान म्हणाले थांबा, आता वेळ नाही, पण थोडं सांगतो म्हणले. मग हे जे वाली होता ते इंद्रानं काय केलं की त्याला कश्यप ऋषीनं एक माळ दिली होती, विजयमाला. युद्धाला जाताना ती माळ घालून जायची. पुढचा शत्रू आलेला ते माळ बघितले की हरून जायचं. आणि ते माळ इंद्रानं वाळीला देऊन टाकली, वाळीच्या गळ्यात घातली. मग सुग्रीवानं काय केलं की माझं बी पोरग कभी राहू नये. हे आपलं कोण? सूर्यानं. होच म्हणाला तुम्ही. सूर्याचा मुलगा कोण? सुग्रीव. सूर्य बी म्हणला, वाळीनं तर त्याच्या पोराला माळ दिली, मी काय देऊ? त्यांनी सांगितलं की म्हणले हनुमंताच्या जवळ घेऊन गेलं आणि सुग्रीवाला सांगितलं की हे तुझा गुरु आणि हे हनुमंता हे तुझा शिष्य आहे, तू याचं संरक्षण कर, याचं काय करायचं ते कर, हे तुझ्या हातात मी देतो. कारण मला माहीत आहे हनुमंता की तू बालपणी मला गिळायला आलास, तुझ्यामध्ये किती शक्ती आहे, सामर्थ्य आहे. तर अशा सामर्थ्यवान हनुमानच्या हवाली माझं मी हे पोरग करून टाकतो. असं ती शक्ती बघून सुग्रीवाला सूर्यानं हनुमंताच्या हवाली केलं, इंद्रानं ती माळ दिली. असं दोघांचं काम झालं. तर पुढे काय होते ते आपण पुढच्या रविवारी बघूत. इथपर्यंत हे रामायणाची कथा आहे. वाली सुग्रीवाचा जन्म कथन झालं. पुढे रामाची सुग्रीवाची भेट आणि संवाद होईल. तिथून पुढचं कामाची सुरुवात होईल. आता झालेली सेवा भगवतचरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. आज भोजन वगैरे काही व्यवस्था नाही आज, आणि आज हेच व्यवस्था आहे आपली. अध्यात्मच, एकादश द्वादश सगळं ध्यान ठेवा. काय आहे आज? फराळ आहे? अरे मला माहीत नाही, अजून थोडं बोलत